नमस्कार. आज आपण नाचणीच्या पिठाचे मुड्डे म्हणजेच रागी मुड्डे करणार आहोत, जी साऊथची डिश आहे. आपण नाचणीचं पीठ म्हटलं की त्याचे आपण घावन घालतो, थालीपीठ घालतो, भाकरी करतो. पण चला म्हटलं रागी मुड्डे करूया. जे आपण यूट्यूबवर पाहतच आलो आहे तो प्रयोग मी घरीही केला. साधं सोपं उकडच काढायची आहे. 1 वाटी मी पीठ घेतलं आहे नाचणीचं आणि तेवढं पाणी मी घेतलेलं आहे. ते उकळवत ठेवायचं आहे आपल्याला. पण तत्पूर्वी घेतलेल्या पिठातला 1 चमचाभर पीठ मी एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं पाणी होतं ना, त्यातलंच थोडं पाणी घालून त्याचा एक छानसा दाटसर घोळ करून घेतला, म्हणजे गुठळ्या होऊ नयेत म्हणून. आता हे पाणी मी कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे, म्हणजे भांड्यात ठेवलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि साजूक तूप टाकलेलं आहे. छानपैकी उकळी येत असताना हे आपण जो घोळ करून ठेवला होता ना, तो मी त्याच्यात घातला आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला उरलेलं पीठ घालायचं आहे. हे आहे ना आपलं उरलेलं पीठ 1 वाटीचं, ते आता त्याच्यामध्ये घातल्यानंतर हे पहा, हे त्या उकळत्या पाण्यामध्ये खळखळत्या पाण्यात घातलेलं आहे आणि नीटसरा करून त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं ठेवलं होतं मी ते झाकण आणि छानपैकी ते मुरून आलेलं आहे, चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. त्याला वाफ मिळालेली आहे ना चांगली. तर तरीसुद्धा परत एकदा मी 3-4 मिनटाची वाफ देणार आहे, गॅस बंद करून. म्हणजे व्यवस्थितपणे आणखीन त्या ह्याच्यामध्ये मुरून राहील भांड्यामध्ये त्या वाफेमध्ये. आणि अशा प्रकारे हे छान पीठ तयार झाले. आता लाटायचं झंझट नाही, काही नाही. छानपैकी त्याचे छोटे छोटे लिंबा एवढ्या आकाराचे किंवा आपल्याला जेवढे हवे त्या आकाराचे गोळे करायचे आहेत आणि ते तसेच गोळे ठेवा किंवा ते थोडेसे मध्ये त्याला थोडासा खड्डासारखा करून साजूक तूप घाला त्याच्यामध्ये. आता हे मळताना पण मी थोडंसं साजूक तूप घेतलेलंच आहे. हे पहा, असे गोळे करायचे, मग ते अख्खे गोळे ठेवायचे किंवा मग थोडेसे त्याला मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे खड्डा हा बघा करून त्याच्यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे आणि हे आपल्याला मस्तपैकी सांबाराबरोबर किंवा आपण जे काही वरण करतो त्याच्याबरोबर घ्यायचं आहे. मी सांबार केला होता आणि अशा प्रकारे हे रागी मुड्डे झटपट तयार झालेले आहेत. म्हटलं चला आपणही करून बघू. त्याप्रमाणे ही रेसिपी करून बघितलेली आहे. तुम्ही पण करून पहा, झटपट होणारे रागी मुड्डे. धन्यवाद.